आज होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज वार शुक्रवार 28 ऑगस्ट 2026. आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचे पैसे वाटप संदर्भात आज कोणत्या लाडक्या बहिणींना आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार याची नवीन यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. चला तर जाणून घेऊया. आज रक्षाबंधन सण, बहिणींचा भेटभावाची नेमकं काय भेटणार, रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आणि सोबतच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून कोणतं गिफ्ट भेटणार त्याच्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल नवीन आलेला असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपण दररोज तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत असतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे सण, बहिणींचा आणि भेटभावाच्या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटणार आहे. आज रक्षाबंधन सण आहे लाडक्या बहिणींचा आणि या सणानिमित्त लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे. चला तर जाणून घेऊया मग आता कोणतं ते गिफ्ट असणार. आज पैशांचं वितरण सुद्धा या ठिकाणी होणार आहे. मग ते कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार, तर अशा नवीन जिल्ह्यांची यादी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे. संपूर्ण माहिती बघण्याच्या अगोदर सर्व माझ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा. हा रक्षाबंधन सण अत्यंत आनंदात साजरा करा हीच आपली इच्छा. चला तर आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर आज मित्रांनो 28 ऑगस्ट आहे आणि आज रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे आणि या सणानिमित्त शासनाने निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यासंदर्भात. पैसे किती भेटणार, तर ते म्हणजे 3,000 रुपये एकूण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. आज सर्व लाडक्या बहिणींनी तयार राहायचं आहे, कारण की आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, तर बघा आताच या ठिकाणी 3 नवीन याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. 12 जिल्ह्यांच्या याद्या असे मिळून एकूण 36 जिल्ह्यांचे नावं यादीमध्ये समाविष्ट असणार आहेत. आज पहिल्या यादीमध्ये म्हणजे आज कोणत्या नेमकं निवडक लाडक्या बहिणींना पैसे भेटणार याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा. सोबतच लाडक्या बहिणींना जो बोनस भेटणार आहे त्या बोनसविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण यादी. तर पहिली यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे ती म्हणजे जिल्ह्यांची यादी. 12 जिल्ह्यांची नवीन यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि याच नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी यादीसुद्धा 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा 12 जिल्ह्यांच्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी वितरण होणार आहे आणि परवा दिवशी वितरण होणारी तिसरी 12 जिल्ह्यांची यादी त्यामध्ये देखील या ठिकाणी वितरण केलं जाणार आहे. तर आता एकूण लाभ किती भेटणार लाडक्या बहिणींना, तर लाडक्या बहिणींना लाभ भेटणार आहे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा निधी मिळून तुम्हाला भेटणार आहेत एकूण 3,000 रुपये, कारण की सण, बहिणींचा आणि भेटभावाच्या ठिकाणी भेटणार आहे. आता 3,000 रुपये तर भेटणारच, परंतु सोबत गिफ्टसुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींना स्पेशल भेट या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटणार आहे. ती कोणती असेल ते आपण व्हिडिओच्या पुढे लगेच जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे आज रक्षाबंधनाच्या सणाच्या मुहूर्तावर, शुभ मुहूर्तावर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी नवीन याद्या जाहीर केलेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणींना 3,000 आणि 1,150 रुपये रक्षाबंधनाचा स्पेशल बोनसचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. तुम्हाला जर बोनस पाहिजे असेल तर ही या गोष्टी तुम्ही जर केल्या आपण जी पुढे सांगणार आहोत तर तुम्हाला 100% 1,150 रुपये बोनस या ठिकाणी जमा होऊन जाईल. तो सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या पैशांच्या सोबतच, कारण की आता जी नवीन यादी जाहीर झालेली आहे ती काही क्षणापूर्वीच या ठिकाणी रक्षाबंधन सणानिमित्त सकाळ बैठक या ठिकाणी नागपूर या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये 3 नवीन मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. निर्णय क्रमांक 1, निर्णय क्रमांक 2 आणि निर्णय क्रमांक 3. तर असे 3 महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी झालेले आहेत आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये पैशांचं विशेष वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे, कारण की सण जो आहे तो बहिणींचा आहे आणि या सणानिमित्त जर तुम्ही मागील महिन्यात गॅस बुकिंग करून भरला असेल किंवा आता जरी भरणार असाल तरी तुम्हाला भेटणार आहेत LPG गॅस सिलेंडरचे 1,150 रुपये एक्स्ट्राचा बोनस या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, कारण की अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सबसिडी जी आहे तुम्हाला भेटत असते. आता 3,000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार हा देखील लाडक्या बहिणीचा प्रश्न खूप दिवसापासून होता. आता काही दिवसांपूर्वी काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आले, काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आले. मग तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी येणार किंवा आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार हे आपण जाणून घेणार आहोत किंवा जिल्ह्यांची थेट नावं तुम्हाला या ठिकाणी आपण सांगणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा आणि नवीन असाल ना चालूमध्ये व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा. आता बघूया आपण पैसे वाटपात जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोतच. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना दुसरा एक
एक जबरदस्त अतिरिक्त लाभ या ठिकाणी भेटणार आहे. तो म्हणजे काय असेल तर तो असणार आहे 10,000 रुपयांची अतिरिक्त मोठी सिलाई मशीन. हो मित्रांनो, PM विश्वकर्मा सिलाई मशीन योजना या ठिकाणी सुरू होत आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 10,000 रुपये या ठिकाणी सिलाई मशीन खरेदी करण्यासाठी भेटणार आहेत. त्यासाठी तुम्ही कुठे अर्ज करायचा, कशा पद्धतीने अर्ज करायचा ही माहिती आपण व्हिडिओच्या पुढे बघूया. त्याच्या अगोदर जिल्ह्यांची यादी. तर बघा, आज या ठिकाणी नवीन 2 याद्या जाहीर झालेल्या आहेत. यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2. यातील पहिली यादी असणार आहे मित्रांनो ती म्हणजे जिल्ह्यांची यादी. ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत अशा जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. आणि दुसरी यादी असणार आहे ती म्हणजे बँकांची यादी. आता जिल्ह्यामध्ये पैसे तर पडणार, परंतु त्यातल्या त्यात कोणत्या बँक खात्यामध्ये किंवा कोणत्या बँकेच्या अकाउंटवर पैसे जमा होणार त्याच्याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत. या दोनही याद्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, कारण की आज दिवसभर पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे आणि दिवसभर पैशाचं वितरण करायचं म्हटल्यानंतर पैसे कशा पद्धतीने कुठे वितरण करायचं हा अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आता बघूया आपण आता आज फायनल आणि फुल फायनल कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार त्याची यादी आहे संपूर्ण. तर बघा, आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. ती म्हणजे आज आम्ही ज्या यादी जाहीर करत आहोत त्याच यादीनुसार या ठिकाणी पैशांचं वितरण झालंच पाहिजे असे आदेश या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्याच्यासोबतच त्यांनी जी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केली तीही आपण बघणार आहोतच, कारण की आज वेळापत्रकच अशा पद्धतीने आलेलं आहे. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी 100% महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की 3 दिवसामध्ये एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेण्यात आलेला आहे. आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज पहिली यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि पहिल्या यादीनुसार तुमच्या जिल्ह्याचं त्या यादीमध्ये नाव आहे का नाही तुम्ही आता लगेच चेक करू शकता, जेणेकरून आपण जी की तुम्हाला यादी या ठिकाणी देणार आहोत. बघू शकता मित्रांनो, आज शुक्रवार आहे आणि आज दिवसभर या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. कुठल्याही लाडक्या बहिणीला अडचण न यावी यासाठी स्पेशल नियोजन या ठिकाणी आखलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटलेला आहे, कारण की जेव्हा सकाळी बैठक पार पडली या बैठकीमध्ये जे 3 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यातील पहिल्या निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना आज सकाळपासूनच किंवा दुपारपासून या ठिकाणी पैशांचं निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. दुसरं स्पेशल योजना म्हणजे दुसरं स्पेशल खास भेट या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटणार आहे. ते म्हणजे काय तर ते खास गिफ्ट लाडक्या बहिणीसाठीच असणार आहे आणि लाडक्या बहिणी या ठिकाणी पैसे यामध्ये वितरित केले जाणार आहेत. आता बघू शकता लाडक्या बहिणींनो, आज तुम्ही तयार राहायचं आहे, कारण की लवकरच एक मोठी अधिकृत घोषणा होणार आहे. ती म्हणजे घोषणा कोणती ती आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया, जे की ज्यामध्ये तुम्हाला स्पेशल गिफ्ट या ठिकाणी असणार आहेत. बघू शकता, आज जेव्हा बैठक पार पडली तेव्हा बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे 3,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला वाटप झालेच पाहिजेत, कारण की मागील 1,500 रुपये आले असतील किंवा नसतील तरी देखील आता लाडक्या बहिणीला 3,000 रुपये जमा जे आहे ते जेवढ्या लाडक्या बहिणी राहिले असतील किंवा ऑगस्ट महिन्याचे चालू महिन्याचे पैसे सुद्धा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. आता तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी थेट 3,000 रुपये तर पाठवण्यात येणार आहेतच, परंतु स्पेशल गिफ्ट कोणते किंवा बोनसचा नेमका विषय काय आहे तर तोही आपण जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला 1,150 रुपये बोनस या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. आता बघूया आपण डिटेल अपडेट. तर आताच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांचे आदेश या ठिकाणी जाहीर झालेले आहेत आणि याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी आजपासून पैसे वाटप करण्याची सुरुवात या ठिकाणी आहे ती झालेली आहे ऑलरेडी, कारण की ज्या बँकांना आदेश दिलेले आहेत अशा बँका दरवेळेस पैसे वितरण करण्यास उशीर करत असतात. त्यामुळे आज या ठिकाणी रक्षाबंधन असल्यामुळे सर्वात अगोदर या ठिकाणी बँकेमध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवस हा लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामध्ये लाडक्या बहिणींना वचन दिल्याप्रमाणे आज रक्षाबंधन सणानिमित्त पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. चला तर जवळूया आपण जिल्ह्यांच्या यादीकडे. ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार अशा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे, कारण की आता उशिरा नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी यादी जाहीर केलेली आहे आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. आज पहिली यादी आलेली आहे जबरदस्त 12 जिल्ह्यांची, कारण की याच 12 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैशांचं आणि निधीचं वितरण एकत्रितरित्या केलं जाणार आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या पैसे कधी येतील अशा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. यादीनुसार 3,000 रुपये तुम्हाला तर भेटणार, परंतु PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत गॅस जर बुकिंग करून भरला असेल तर तुम्हाला 1,150 रुपये स्पेशल बोनस सुद्धा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. आता वळूया आपण पुढील अपडेटकडे. तर बघा, आज जे नवीन निर्णय झाले त्या नवीन निर्णयामध्ये जी जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे ती यादी आपण थेट पद्धतीने आता बघणार आहोत. कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता पुढील 2 मिनिटांमध्ये ती यादी आपण तुम्हाला थेट सांगणार आहोत. त्या यादीमध्ये तुम्ही नाव देखील तपासू शकता, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे या ठिकाणी जमा होऊन जातील.
याच्यानंतर पुढील मुख्य अपडेट आलेली आहे ती म्हणजे नवीन जी आर या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि या जी आरनुसारच आज या ठिकाणी लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणानिमित्त 3,000 रुपये वाटप केले जाणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना मागील महिन्याचे पैसे भेटले जुलैचे, त्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मिळून या ठिकाणी 3,000 रुपये जे आहे ते भेटू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन योजनासुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी लवकरच सुरू होऊ शकते. ज्या योजनेच्या अंतर्गत थेट DBT माध्यमाद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपयांची सिलाई मशीन योजनेची सबसिडी या ठिकाणी वितरित केली जाऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. आता बघू शकता मित्रांनो आपण जे DBTद्वारे ऑफिशियल घोषणा झालेली आहे त्याच्याविषयी नेमकं काय आणि आजपासून वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार त्याच्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. तर आज उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच आनंदाचे ठरणार आहेत, कारण की या 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या एकूण 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तुम्ही बघू शकता आजपासून वाटप जे आहे अखेर सुरू झालेलं आहे, कारण की आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सकाळी DBTचं बटन दाबलं आणि सकाळी DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तर आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं आणि निधीचं वितरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्या कारणास्तव तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण की आता आपण जी जिल्ह्यांची यादी तुम्हाला 2 मिनिटात पुढे देणार आहोत त्या यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं आणि निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तर बघू शकता आज पहिली यादी आलेली आहे ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी अर्ज केले होते आणि त्यांचे अर्जही मंजूर असून इतरही महिन्याचे लाभ या ठिकाणी भेटलेले आहेत, अशा लाडक्या बहिणीसाठी पहिली यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना मागील महिन्याचे पैसे भेटले नाहीत किंवा काही अडीअडचणी आल्या होत्या अशा लाडक्या बहिणीची दुसऱ्या क्रमांकाची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि तिसरी यादी आलेली आहे प्रलंबित ज्या लाडक्या बहिणी राहिल्या होत्या, ज्या लाडक्या बहिणींना काही अडीअडचणी आल्या होत्या पैसे भेटण्यासाठी, तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तिसऱ्या यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने आज केलं जाणार आहे. तर बघूया आपण आता थेट जिल्ह्यांची यादी, ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैसे येणार आहेत अशा जिल्ह्यांची यादी आपण आता लगेच बघणार आहोत, कारण की महत्त्वपूर्ण निर्णय लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणीच्या आर्थिक सक्षमीकरण असेल, शिक्षणाला प्रोत्साहन असेल, या गोष्टी देण्यासाठी आजपासून या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी करण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आणि महत्त्वाचा दुसरा एक निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे जर मागील महिन्याचे पैसे या ठिकाणी राहिले असतील कोणत्या लाडक्या बहिणीसाठी, तर ते 6,000 रुपये मिळून तुम्हाला इतर राहिलेल्या पैशांची देखील या ठिकाणी मंजुरी भेटलेली आहे. आणि मागील राहिलेले सर्व पैसे या ठिकाणी तुमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पाठविले जाणार आहेत कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. म्हणजे थकीत पैसे असतील किंवा राहिलेले पैसे असतील तर असे सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी या ठिकाणी आलेली आहे. ते पैसे तर भेटणारच आणि आज जे 3,000 रुपये भेटणार आहेत त्या जिल्ह्यांचं नाव आपण आता थेट पद्धतीने बघूया. तर बघू शकता मित्रांनो आज जो निर्णय घेतलेला आहे 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. 12च जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. इतर जिल्ह्यामध्ये नंतर पैशांचं वितरण होणार आहे, कारण की 3 दिवस विशेष पैसे वाटपाचा हा कार्यक्रम जो आहे तो आजपासून या ठिकाणी सुरू झालेला आहे. करोडो रुपयांचं वितरण आजपासून या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहे ते ट्रान्सफर करण्यात येणार आहेत कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता, कारण की बहिणींना भावाने वचन दिलेलं आहे पैसे पाठविणारच असा अंदाज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी वचन दिलेलं आहे. त्यामुळे KYC केली नसेल तर KYC देखील तुम्ही करून घेऊ शकता, कारण की ज्या लाडक्या बहिणीची KYC आहे अशाच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. हप्त्याचं वितरण या ठिकाणी आज दुपारपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तर या प्रेस कॉन्फरन्समध्ये 2 महत्त्वपूर्ण याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2. तर या 2 नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता, कारण की आज वितरणाचा शुभमुहूर्त या ठिकाणी ठरलेला आहे. आणि जे वचन दिल्याप्रमाणे नवीन लाभार्थी यादी सुद्धा या ठिकाणी तुमच्या भावाने म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेली आहे. आणि आज याच यादीची अंमलबजावणी सुद्धा या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीने केली जाणार आहे, कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये पाठवायला या ठिकाणी सुरुवात जी आहे ती केलेली आहे. आता सुरुवात तर केली म्हणल्यानंतर पैसे कधी येणार, तर हे बघा आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे, कारण की आज अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आणि पैसे वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी सुरू झालेला आहे. प्रत्येक निर्णय प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी असणार आहे असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः वितरणाचा जे ते सुरू केलेलं आहे आणि जिल्ह्यांच्या यादीनुसारच हे वितरण आता या ठिकाणी होणार आहे. चला तर आता थेट आपण जिल्ह्यांची यादी बघूया. ज्या जिल्ह्यामध्ये
आज पैसे जमा झाल्याचे SMS पडणार अशा जिल्ह्यांची यादी आपण आता जाणून घेणार आहोत. ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार अशा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्व बँकांनाही आदेश दिलेले आहेत. महिला व बालविकास मंत्री यांनाही मंजुरी दिलेली आहे आणि DBTचं बटन तर ऑलरेडी दाबलेलं आहेच. म्हणजे सर्व गोष्टी कशा सर्व साईडने यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे वितरण होण्यापासून आज कोणी थांबवू शकत नाही असं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, तर आज पैसे भेटणार आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणापासून या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड. त्याच्या पुढील जिल्हे आज असणार आहेत लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि महत्त्वपूर्ण म्हणजे त्याच्यानंतर जिल्हे असणार आहेत गडचिरोली, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी देखील आज मित्रांनो पैशांचं वितरण होऊ शकतं. कारण की सण बहिणीचं आणि भेटभावाची भेटणार आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नावामध्ये येत असेल तर लगेच व्हिडिओला चालूमध्ये लाईक तुम्हाला करायचं आहे. आता बघू शकता उद्या वितरण होणार असणार आहे बुलढाणा, वाशिम, अमरावती, अकोला आणि परवा दिवशी वितरण होणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, सोलापूर सुद्धा या ठिकाणी उद्या या ठिकाणी पैशांचं वितरण अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे 3 दिवस 36 जिल्हे या ठिकाणी अशा पद्धतीने अतिशय वेगवान आणि जोरासोरात वितरण जे आहे ते पार पाडलं जाणार आहे. आता कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे भेटणार तर त्या बँकेचीही यादी आपण बघूया. तर बघा, सर्वात प्रथम असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक. या बँकेमध्ये या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या जेवढ्या ऑफिशियल बँक आहेत अशा बँक खात्यामध्ये आज या ठिकाणी वितरण केलं जाणार आहे. उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या बँकेमध्ये वितरण होणार तर ते बघू शकता. HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि परवा दिवशी वितरण होणार आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर अशा पद्धतीने मित्रांनो 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आणि या निवडक बँकांमध्ये या ठिकाणी वितरण जे आहे केलं जाणार आहे. कारण की DBTची प्रक्रिया ऑलरेडी अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि 1500 ऐवजी पुढील सप्टेंबरपासून 1500 ऐवजी 2100 रुपयेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वितरित होऊ शकतात असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. कारण की महागाई जी आहे ती वाढती महागाई या कारणास्तव तुम्हाला 2100 रुपये जे या ठिकाणी सुरू होऊ शकतात. 1500 ऐवजी 2100 रुपये या ठिकाणी थेट पद्धतीने वितरण केले जाऊ शकतात असा देखील अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणी अपात्र बहिणी होत्या त्या देखील आता पुन्हा एकदा पात्र होण्याची सुरुवात या ठिकाणी आजपासून होऊ शकते मित्रांनो. कारण की सण बहिणीचं आणि भेटभावाची आहे आणि सोबतच KYC ज्या लाडक्या बहिणी केले आहेत अशा KYC केलेल्या लाडक्या बहिणींचे अर्जसुद्धा मंजूर होण्यास सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. त्या कारणास्तव पुन्हा एकदा पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 3000 रुपये आज तुम्हाला DBT माध्यमाद्वारे दुपारी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी थेट पद्धतीने क्रेडिट केले जाणार आहेत. कारण की DBTचं बटन तर दाबलेलं आहेच. तर अशा पद्धतीने मित्रांनो अपडेट आपण तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. चॅनलवर जर नवीन आलेला असाल ना तर लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की लवकरच तुम्हाला फ्री गिफ्टसुद्धा या ठिकाणी भेटू शकतात. चला तर भेटूया परत अशाच एका पुन्हा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.